टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेला कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी. तर बिग बॉस मराठीचं 6वं सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेलं. तर आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 7ची. तर आता बिग बॉस मराठीच्या मेकर्स कडून प्रेक्षकांना सावध करण्यात आलं आहे. खरं तर गेल्या सीझन मध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. तर आता यंदाच्याही सीझन मध्ये म्हणजेच बिग बॉस मराठीच्या 7व्या पर्वामध्ये सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झळकतील याची अपेक्षा आहे. त्यामुळे बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीकडून कोणाला कॉल येणार, मेसेज येणार किंवा मेल येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संदर्भात मोठी फसवणूक होऊ शकते. तर बिग बॉस मराठीकडून सुरू असलेल्या अनेक बनावटी कास्टिंग प्रक्रिया, फसवे दावे तसेच पैसे काढण्याची प्रक्रिया सध्या लक्षात आली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या मेकर्स कडून एक सूचना पत्र जाहीर करण्यात आला. कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून हे सूचना पत्र शेअर करण्यात आलं आहे. बिग बॉस मराठीच्या मेकर्सने प्रेक्षकांना सावध करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, महत्वाची सूचना. बिग बॉस मराठीच्या 7व्या पर्वाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या बनावट कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म किंवा पैशांच्या ढवळाढवळीपासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. अशी पोस्ट बिग बॉस मराठीच्या मेकर्स कडून कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. कारण बिग बॉस मराठीची कास्टिंग प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. त्यामुळे बनावट कास्टिंग प्रक्रिया किंवा पैशांच्या नावाखाली मागणी करणाऱ्या व्यक्तीवर किंवा युजर्सवर विश्वास ठेवू नका, असं या पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. तर बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनसाठी तुम्ही उत्सुक आहात का? नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.